अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी अशी आहे जी युतीमध्ये असून देखील छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही असं मत देखील हा मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेलं आहे. ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं आयोजित युवा संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते. जिथे जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर हे अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याप्रमाणे आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका राहील अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच निवडणुकीत युतीचा झेंडा कसा लागेल आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली आणि त्याचा उल्लेख आपण 5 जुलै 2023ला ज्यावेळा आम्ही युती शासनामध्ये गेलो त्यावेळा अजितदादा पवारांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2004, 2014, 2019 या अनेक वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला होता की म्हणा पवारसाहेब ज्यावेळा पुलोचे मुख्यमंत्री झाले तरी त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा सुद्धा आपल्या सोबत घेतलेलं होतं आणि या राज्याचा विकास व्हायचा असेल आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रगती व्हायची असेल तर आपल्याला डबल इंजिनचं सरकार आपल्याला निवडलं पाहिजे आणि यासाठी अजितदादा पवारांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यासह युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सत्तेमध्ये गेलो आणि आज आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की आपलं कसलंही युतीबरोबर जरी आम्ही असलो तर छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर आणि शिवशाहूंचा विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही पुरोगामी विचार घेऊन यापुढे जाणार आहोत ही स्पष्ट भूमिका अजितदादा पवार यांनी मांडलेली आहे आणि म्हणून या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर या पुरोगामी विचार घेऊन आम्ही आपण संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करणार आहोत. अजितदादा पवारांच्याबद्दल बोलताना निशिकांत बाळासाहेब म्हणाले की अतिशय एक प्रभावी व्यक्तिमत्व, आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा, शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारं असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे. बंधू त्यांना फार मोठं भविष्य आहे ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो. अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही. या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.